महापूर आलेला असताना हा भ्रष्टाचाराचा बकासूर या घेरडी या गावामध्ये पोकरलेला आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो बघा समोरच, ज्योतिराम बुरुंगले ते पांडा गेजगे पाईपलाईन, ही पाईपलाईन मंजूर झाली, ह्याचा निधी आला आणि वर्क ऑर्डर डन होऊन ह्याला काय झालं, काम ओके म्हणून सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे निधी येऊन सुद्धा तिथं पाणी नाही. दुसरा विषय, तुकाराम माने शिवाजी मेटकरी गटार. मला सांगा, तुकाराम मानेंचं घर ते शिवाजी मेटकर यांच्यापर्यंत जे गटार आहे, ह्या गटारीला सुद्धा पैसे आले पण तिथं अद्याप गटार नाही. अशी अवस्था या घेरडी या गावामध्ये झालेली आहे. आणि मला हे जे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काम करणारे आम्ही माणसं आहे, पत्रकार म्हणून तुम्हाला माहित आहे, जिथं भ्रष्टाचार असेल तिथं आम्हाला सहन होत नाही. त्यामुळं आम्ही कोणाला काय घाबरणारी ग बसणारी असले आम्ही काय चळवळीतनं आम्ही पुढे आलेली माणसं आहे. बाबूराव पुकळे ते नामदेव कांबळे पाईपलाईनीला सुद्धा भरगच पैसा आलेला आहे, वर शासनाने निधी दिलेला आहे, तरी सुद्धा ती पाईपलाईन झालेली नाहीये. दत्त मंदिर ते गावरान पाणी पुरवठा विहीर पाईपलाईन, या पाईपलाईनीला सुद्धा म्हणजे गावामध्ये जे पाणी लोकांना लागतं, लोक जे भरतात त्याच्यासाठी सुद्धा पाण्यासाठी पैसा आलेला आहे पाईपलाईनसाठी, ती सुद्धा पाईपलाईन पूर्ण नाहीये. रक्कम सांगा. त्याचबरोबर शेख वस्ती ते धारवाड वस्ती पाईपलाईन करणे, म्हणजे शेख वस्ती ते धारवाड वस्ती ते पाईपलाईन करण्यासाठी सुद्धा निधी आलेला आहे. तो निधी काढलेला आहे पण तिथं अद्याप पाईपलाईन नाही. लक्ष्मण गेजगे ते गुजले वस्ती, इथं सुद्धा पाईपलाईनीसाठी पैसा आला, तिथं सुद्धा पाईपलाईन पण नाही, पाणी पण नाही. आणि पंचशील नगर ते रोहिदास जगदने वस्तीपर्यंत पाईपलाईन आहे, इथं सुद्धा पाईपलाईन नाही. पाईपलाईनीचे पैसे निघाले.